संकेत सुनील भोसले राहणार भिवंडी याची निर्गुणपणे समाजकंटकांनी आणि सत्ताधारी पक्षातल्या गावगुंडांनी संकेत सुनील भोसलेची हत्या केलेली आहे। ती 14 तारखेला त्याला अमानुषपणे मारहाण झालेली आहे आणि त्या अमानुषपणे मारहाणीमध्ये त्याचं 21 तारखेला त्याचं निधन झालेलं आहे। आणि जे त्यातले काही सत्ताधारी पक्षातले जे काही आरोपी आहेत ते त्याच्यावरती पडदा टाकून त्याला वाचविण्याचा प्रयत्न करतात, तरी त्यांना पकडून त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं आमचं मत आहे। आणि हे जर नाही झालं तरी आम्हाला आणखीन उग्र रूप धारण करावं लागेल ही आमची। आणि त्याचबरोबर संकेत सुनील भोसले या त्याच्या घरच्या कुटुंबांना 50 लाखाचं मुख्यमंत्री सहायता निधीमधून आर्थिक त्याला धनलाभ देण्यात यावा आणि त्याचबरोबर भोसले कुटुंबामध्ये एकाला शासकीय नोकरी लावावी आणि त्या कुटुंबाला 5 एकर जमीन द्यावी आणि फरारी आरोपींना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा द्यावी असं आमचं म्हणणं आहे। आज काय केले? सुनील भोसले यांची छोटी मामी आहे, त्यांना जातीवादी म्हणून मारण्यात आलेला आहे। ज्या लोकांनी मारले त्यांना फाशीची शिक्षा दिलीच पाहिजे, आम्हाला न्याय भेटलाच पाहिजे। म्हणजे माझी नणंद जी आहे त्यांचा छोटा मुलगा त्याला जातीवादी मधून मारण्यात आलेला आहे। हे कशामुळे होत आहे? मग सरकार हे झोपी काढतंय का? म्हणजे आमच्या दलितवादी व्यक्तींना म्हणजे हे किती दिवसापर्यंत सहन करायला पाहिजे? त्यांना आम्हाला न्याय भेटलाच पाहिजे आणि जे आरोपी पकडलेत आणि नाही पकडलेत त्यांना पकडा आणि त्यांना फाशीची शिक्षा द्या आणि ती आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे आणि त्यांना फाशीची शिक्षा मिळालीच पाहिजे तोपर्यंत। आणि जर आम्हाला ह्याच्या बाबतीत जरी न्याय मिळाला नाही तर आम्ही ह्याच्या दुपटीनं मोर्चा काढू, आम्हाला न्याय भेटलाच पाहिजे।